माननीय आयुक्त महोदयांना व सर्व मान्यवरांना विनंती करतो की ध्वजारोहणासाठी समोर यावे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि गंगा तव शुभ नामे जाए गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र तुझी मुळी गणगणणाऱ्या नमा आसमानाच्या सुलतानेला जबाब देते दिवा सह्याद्रीचा सिंह गरजतो हरे हरे तुला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरील कोरली अभिमानाची लेया आज भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा परिसरामध्ये या ठिकाणी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक आणि उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार, सर्व कर्मचारी बंधू भगिनींना भारताचे 77वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, अलीकडे 5.5 वर्षापर्यंत या महानगरपालिकामध्ये थेट जरी पदाधिकारी जरी नसले, सन्माननीय पालकमंत्री, सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार आणि सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते आणि लोकांचं त्यांच्या अनुभवाने, त्यांच्या सुझावाने या ठिकाणी 5.5 वर्ष आपण यशस्वी रीतीने काम करू शकलो। अलीकडेच पहिला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडू शकलो आणि या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा मी मनपूर्वक अभिनंदनी आभार व्यक्त करतो। आता नवीन पदाधिकारी या ठिकाणी आलेल्याच आहेत आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा एक नवीन उच्चांक गाठायचे आहेत आणि बहुप्रतीक्षित असलेलं पाणी पुरवठा योजना आपल्याला येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला पूर्णत्वाकडे यायचं आहे आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि अधिकारी यांचा समन्वयाने
या महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व लोकांना चांगलं पाणी, वीज व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था आपल्याला पूर्ण करायचे आहेत। सेप्टिक टँक मुक्तीकडे आपल्याला आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करून स्वच्छ भारत अभियानामध्ये असलेलं स्वच्छ भारत अभियानाचे रँकिंग्समध्ये आपल्या या शहराचा नाव नवीन उच्चांक आपल्याला गाठायचे आहेत। नवीन व्यवस्था तयार करत असताना महानगरपालिकेमध्ये ई ऑफिस प्रणाली असो आणि सर्व विविध ॲप्लिकेशन्स, आधुनिक तंत्रज्ञान, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून एक पारदर्शक प्रशासन आपल्याला लोकांना द्यायची आहेत आणि या महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन गार्डन्स असतील, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीचं ग्राउंड्स आणि स्टेडियम्स याही तयार करायचे आहेत। आता येत्या कालावधीमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, गटनेते, सभागृह नेते हे सर्व बसतील आणि प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाने या शहरातील सर्व नगरवासियांना स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आपल्याला शहर निर्माण करायचे आहेत आणि त्यासाठी विशेष करून आपल्याला स्वच्छतामध्ये खूप काम करायचे आहेत। 6 ट्रान्सफर स्टेशन्स असतील, MRF सेंटर्स असतील, CND वेस्टचे प्रकल्प असतील, या पूर्ण करायचे आहेत आणि नवीन झूलॉजिकल पार्क मिटमिटा येथे तेही पूर्ण करायचे आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हा स्मार्ट सिटीमध्ये येत असल्याने आता ते काम पूर्णत्वाकडे आहेत। ते पूर्ण करून आणि त्यानंतर स्मार्ट सिटीचे जे आदर्श तत्व आहेत ते पालन करून एक स्मार्ट सिटी ही आपल्याला निर्माण करायची आहे। त्यासाठी नुसतं प्रशासन नाही आणि त्यासाठी सर्व जनतेचं, सर्व पदाधिकाऱ्यांचा सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे ज्या वेळेला 2047 मध्ये भारताच्या 100वा स्वातंत्र्य दिन साजरा करतील त्यावेळेला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढे असू, यासाठी सर्वांची सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे। पुनश्च एकदा मी या ठिकाणी उपस्थित सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक, पदाधिकारी आणि अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित पत्रकार बंधूंना मी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुनश्च शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मान्यवरांनी सदिच्छा भेट घ्यावी। सुरक्षा अधिकाऱ्यांनी माननीय आयुक्त महोदय यांच्याकडून परेड विसर्जनासाठी परवानगी घ्यावी। श्रीमान, परेड विसर्जन की अनुमति चाहता हूँ। परेड विसर्जन।
सुरक्षा अधिकारी यांना विनंती की त्यांनी परेड सावधान. आपण आपल्या विद्यार्थ्यांचं सिम्फनी बँडचं सादरीकरण या ठिकाणी होतं. पठाण हा सुरू करा. बसना माननीय सर्व नवनिर्वाचित सदस्य, माननीय अतिरिक्त आयुक्त, माननीय शहराध्यक्ष, माननीय मुख्य लेखा परीक्षक, माननीय मुख्य लेखा अधिकारी, माननीय अधिकारी, माननीय उपसंचालक, मदरसा, माननीय कार्यकारी वैद्यकीय अधिकारी, माननीय मागे मागे वाटते मैं भी आया चलता हूँ. या ठिकाणी माननीय आदरणीय आयुक्त श्री जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनातून तयार झाले. या ठिकाणी ठरवणार आहे. आओ थोड़ा पीछे आओ, चलो पीछे आओ, थोड़ा थोड़ा पीछे आओ, सब बैठेंगे. या ठिकाणी माननीय या मागे या थोडं थोडं प्लीज. हाँ पीछे. असं नका करू, आम्ही कशाला उभे तिथे. अरे सब आगे आगे जा रहे तो मैं क्या करूँ.
फोटो वाली पार्टी मांगे चल गुलमंडी का कॉन्स्पिटर है अस्सलाम वालेकुम। मेरी तरफ से, मेरी पार्टी की तरफ से पूरे मुल्क को, ख़ासतौर पर औरंगाबाद के आवाम को रिपब्लिक डे की ढेर सारी शुभकामनाएं। दुआ में हमें भी याद रखिएगा। इंशाअल्लाह औरंगाबाद शहर के अंदर अच्छा काम करेंगे। जज़ाकल्लाह, शुक्रिया बहुत बहुत। मैं मीर वाजिद अली, प्रभाग नंबर 5 MIM पार्टी के तरफ से और पूरे देश को गणतंत्र दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।